नमस्कार मैत्रिणींनो, मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आरी वर्क कसं करायचं हे पाहणार आहोत। इथे एका कस्टमरची डिझाइन मी बनवली होती, ती कशी बनवायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। इथे आपण पुढचा गळा पाहणार आहोत। स्लीव्जला आणि बॅक नेकला याच पद्धतीने मी डिझाइन करून घेतलेली आहे। फ्रंट नेक या पद्धतीने मी आखून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला सुरुवातीला जरी थ्रेडने 3 लाईन मारून घ्यायच्या आहेत। जरी थ्रेडला गाठ मारून दोरा खालून मी घेतलेला आहे आणि निडलने या पद्धतीने स्टिचेस देऊन घेत आहे। गळ्यासाठी आपण जरी थ्रेडच्या 2 किंवा 3 लाईन मारू शकतो, आपल्यावर डिपेंड आहे आपल्याला किती लाईन घ्यायच्या आहेत त्या। इथे मी 3 लाईन मारून घेणार आहे, तुम्ही 2ही घेऊ शकतात। आपण जेव्हा पुढचा गळा वर्क करतो ना, तेव्हा आपल्याला साईडला अर्धा इंच जागा सोडायची आहे, कारण हुकलूकच्या पट्ट्या जोडण्यासाठी तिथे जागा लागते। तिथे आपल्याला वर्क करायचं नाहीये। साईडला तुम्ही पाहू शकता अर्धा इंच जागा मी इथे सोडून दिलेली आहे। जरी थ्रेडच्या 3 लाईन मारून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी साधा थ्रेड घेतला आहे। आपण हा ब्लाउज वगैरे शिवण्यासाठी वापरतो तो थ्रेड आहे। फक्त हा थ्रेड घेताना त्या थ्रेडवर पॉलिस्टर असं लिहिलेलं आहे की नाही ते आपल्याला पाहायचं आहे। तोच थ्रेड आपल्याला इथे घ्यायचा आहे। ते इथे आता आपण शुगर बीट्सची 1 लाईन मारून घेणार आहोत। शुगर बीट्स आपल्याला 2-2 टाकायचे आहेत। एक टाकला तर आपल्याला खूप वेळ लागेल आणि 3 किंवा 4 जर टाकले तर हे मधून मणी उचलले जातात। त्यामुळे आपण 2-2 शुगर बीट्स टाकून स्टिचेस देऊन घेणार आहोत। हे शुगर बीट्स मी ए स्टार या कंपनीचे घेतलेले आहेत। ह्याची क्वालिटी खूप छान आहे। तुम्ही पण या कंपनीचे शुगर बीट्स वापरून पहा। माझ्याकडे शुगर बीट्सच्या 2 निडल आहेत, त्याच्यामुळे मी दोन्ही निडल एकदाच भरून घेते। त्यामुळे आपलं वर्क पटापट होतं, जास्त वेळ लागत नाही। शुगर बीट्सची आपली 1 लाईन कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला स्टोन चेन चिकटून घ्यायची आहे। मी आधीच त्या मापाची स्टोन चेन कट करून घेतलेली आहे। इथे आपण फॅब्रिक ग्लूने स्टोन चेन चिकटून घेणार आहोत। तुम्ही इथे B7000 या ग्लूनेही स्टोन चेन चिकटून घेऊ शकतात। फॅब्रिक ग्लू सुकायला थोडा वेळ लागतो, तसं B7000 हा ग्लू पटकन सुकतो। इथे मला वेळ होता म्हणून फॅब्रिक ग्लूने मी स्टोन चेन चिकटून घेतलेली आहे। वेळ नसेल तर आपण B7000 या ग्लूने स्टोन चेन चिकटून घेऊ शकतो। त्यानंतर आपली या साईडला गाठ मारलेली होती, तिथूनच मी आता परत वर्क करायला चालू केलेलं आहे। इथे आपल्याला 4 mm चे मणी टाकून घ्यायचे आहेत। हे मणी आपल्याला एक-एकच मणी टाकून चेन स्टिच द्यायची आहे। इथे आपण 2-2 मणी टाकायचे नाहीयेत। वर्क चालू करताना ज्या साईडला आपली गाठ आलेली आहे ना, तिथूनच परत आपण रिटर्न वर्क करायला चालू करायचं आहे, जेणेकरून आपल्याला थ्रेड तोडावा लागत नाही आणि आपलं वर्क नंतर खराब व्हायचे चान्सेस खूप कमी असतात। इथे तुम्ही पाहू शकता आता मला वेळ नव्हता तर मी B7000 या ग्लूने स्टोन चेन चिकटून घेत आहे। ही स्टोन चेन मी या मापानुसार आधीच कट करून घेतली होती। इथे परत आपण शुगर बीट्सची 1 लाईन मारून घेणार आहोत। आपलं गाठ इथेच आलेली होती, त्याच्यामुळे परत इथून मी वर्क करायला चालू केलेलं आहे। शुगर बीट्सची लाईन आपली कंप्लीट झालेली आहे। त्यानंतर आपल्याला असे ड्रॉप शेपचे गहू मणी घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता सुईमध्येच भरताना मी कशा पद्धतीने मणी भरून घेतलेले आहेत। त्यानंतर एक गहू मणी टाकायचा आहे, आपल्याला स्टिचेस द्यायचे आहे आणि त्याच्या शेजारी परत एक आपल्याला स्टिचेस द्यायचा आहे। शेजारी लगेच छोटा स्टिच दिल्यामुळे ना आपला गहू मणी तिथे फिक्स होतो। हे गहू मणी आपल्याला या पद्धतीने क्रॉस लावून घ्यायचे आहेत, कारण त्याच्या पुढे आपण स्क्वेअर शेपचे कुंदन चिकटून घेणार आहे। तो कुंदन आपला तिथे बसला पाहिजे, त्याच्यामुळे गहू मणी या पद्धतीने आपल्याला स्टिचेस देऊन घ्यायचे आहेत।
इथे आपण आता स्क्वेअर शेपचे फिटिंग स्टोन चिकटून घेणार आहोत। 2 गहू मण्यांच्या मध्ये ही जी जागा आहे तिथे आपण स्टोन चिकटून घेणार आहोत। त्यानंतर या स्टोनच्या साइडने वरून आपल्याला शुगर बीट्सची लाईन मारून घ्यायची आहे। शुगर बीट्स टाकताना त्या स्टोनच्या वरती तिथे व्यवस्थित शेप येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। डबल स्टिचेस दिल्यामुळे तो शेप आपला व्यवस्थित येतो। त्यानंतर स्क्वेअर शेपच्या वरती टोकाला तिथे आपण गोल शेपचे स्टोन चिकटून घेणार आहोत। या स्टोनच्या साइडने आपल्याला शुगर बीट्स लावून घ्यायचे आहेत। त्याच्यामुळे 2 स्टोनच्या मध्ये आपले शुगर बीट्स बसतील एवढी आपल्याला जागा आहे की नाही पाहायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता 2 बुट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। याच पद्धतीने आपल्या सर्व स्टोनला आपल्याला बुट्टी तयार करून घ्यायची आहे। स्टोनच्या साइडने आपल्याला 1 किंवा 2 शुगर बीट्स टाकून ही बुट्टी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे वरती आपण 3 mm चा मणी वापरलेला आहे। स्टोनला पूर्ण शुगर बीट्सची लाईन मारून झाल्याच्या नंतर तिथेच आपल्याला डबल स्टिच द्यायचा आहे आणि 3 mm चा मणी घेऊन परत एक स्टिच देऊन त्याच्या पुढे एक शुगर बीट्स टाकून आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे। त्यानंतर हे सर्व दोरे आपण गाठ मारलेले सुईने खाली ओढून घ्यायचे आहेत। तुम्ही नक्की या पद्धतीने वर्क करून पहा, खूप छान हे वर्क दिसतं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही पाहू शकता हे वर्क किती छान दिसत आहे। अजून हे ब्लाउज स्टिच पण नाही केलेलं तरी पण दिसायला हे वर्क इतकं छान दिसत होतं। बॅक नेक मी या पद्धतीने केलता।